रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना भरभरून मतं दिलेली आहेत, तुम्ही काय सांगा? आपण जर डोंबिवलीचा निकाल तर खूप उत्साहवर्धकच आहे. तब्बल 77,000हून जास्ती लीड, म्हणजे सर्वात मोठ्या लीडने हा विजय झालेला आहे आणि सलग 4थ्यांदा विजय झालेला आहे. यंदा मतदानसुद्धा वाढलं होतं, परंतु आपल्या लक्षात येईल की जे 1 लाख मतदान वाढलं ते सगळ्याच्या सगळं पूर्णपणे महायुतीला, पर्यायाने संपूर्ण भाजपाला आणि श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार बघत असू तर क्लीन स्वीप हा विरोधकांना मिळालेला आहे. मला असं वाटतं की लोकसभेत जे फेक नेगेटिव्ह चालवले गेले, संविधान विषयात असतील, आरक्षण विषयात असतील, महिला विषयात असतील, ते सर्व फेक नेगेटिव्ह यावेळेस फेल ठरले. आणि ज्या 2.5 वर्षाची जी टर्म ज्या महायुतीला मिळाली, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजित पवार दादा असतील, यांच्या प्रयत्नातून ज्या योजना 2.5 वर्षात राबवायचा प्रयत्न केला गेला, शेतकऱ्यांच्या योजना असतील, लाडकी बहीण योजना असेल, विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असतील, युवकांसाठीचे उपक्रम असतील, त्याचा हा ठोस परिणाम म्हणून बघतो की विरोधक आज एकही विरोधी पक्ष 29 सुद्धा पार करू शकला नाही. चव्हाण यांच्यासमोर ठाकरे गटाने सुद्धा आव्हान उभं केलेलं आणि उमेदवार उभा केलेला, तर तो पडलेला, आपण काय सांगता? मी मगाशी तसं म्हटलं की डोंबिवलीकरांचा विश्वास हा निश्चितच भारतीय जनता पार्टीवर रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावरती आहे. हा मतदारसंघ जसं चव्हाण साहेब नेहमी सांगतात, हा उजव्या विचारसरणीचा मतदारसंघ आहे. राष्ट्रीयत्वाचा विचार, हिंदुत्वाचा विचार पुढे नेणाऱ्या पक्षाला हा नेहमीच अनुकूल राहिलेला मतदारसंघ आहे. आणि त्या सोबतीलाच गेल्या 3 टर्म रवींद्र चव्हाण साहेबांनी या मतदारसंघात केलेली विकास कामं असतील, गणेश घाटाचं काम असेल, रस्त्याची जी काँक्रिटीकरण होतं ते काम असेल, पर्यायाने सुशोभीकरणाची कामं असतील, ही सर्व कामं नजरेसमोर ठेवून आणि हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा विचार घेऊन डोंबिवलीमध्ये तब्बल 77,000च्या लीडने चव्हाण साहेब आज विजयी झाले. मोदीजींनी जे काम केलं ते सगळ्या गोष्टी आज दादांनी त्याचं अनुकरण केलं आणि गेले अनेक वर्ष दादा निवडून येत आहेत. दादांचं कामही आहे. मागच्या इलेक्शनला, मागच्या वेळेस जेव्हा निधी आलेला आपला, तो निधी या उद्धव सरकारने थांबवला होता, त्यामुळे आपला विकास थांबला होता. आता जेव्हा आपलं पुन्हा सरकार आलं त्यावेळेस आपण पुन्हा कामं चालू केली. डोंबिवलीत तुम्ही बघाल तर 80% तरी सगळे रस्ते एकदम सुसज्ज आहेत. काही ठिकाणी कामं चालू आहेत, काही ठिकाणी कामं पेंडिंग आहेत, थोडी काही झालेली आहेत. आज तुम्ही बघाल तर दादानी जी विकास कामं केली त्याच्या पुढे मला वाटत नाही कोणी टिकणारं होतं. कारण दादांचा 34 असताना सुद्धा दादांचं लोकांबद्दलचं असलेलं प्रेम आणि दादा लोकांना ज्या पद्धतीने भेटतात, ज्या भावनेने भेटतात, ते लोकांनी त्या ह्याला सगळ्यांना एकत्रित येऊन आज हिंदू धर्म आपला जागृत ठेवलेला आहे आणि आपण संघटित झालो. आणि खरंच आहे, बटेंगे तो कटेंगे हा नारा सक्सेस झाला आपला. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विशू दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपण बघतात की आज रविदादांना जे यश लाभलं आहे, जे लाखोदित्य मताने रविदादा पुढे गेले, ते फक्त आणि फक्त सगळ्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन केलेल्या कामामुळे, त्यांच्या श्रेयामुळे, त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज रवींद्र चव्हाण एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. यापूर्वीही दादा निवडून यायचे, पण आज जी संख्या वाढली आहे ती केवळ आणि केवळ आपले हिंदू सगळे एकवटले आहेत आणि सगळ्या हिंदू मतदारांनी सगळ्यांनी एकजुटीने मतदान केलं, त्यामुळे त्याची टक्केवारीही वाढलेली आहे. आणि आज तुम्ही बघाल तर डोंबिवलीतले सगळे रस्ते बघा, त्यांनी दादांनी केलेली कामं बघा, तर ते बघूनच लोकांनी आज स्वतःहून उतरून भरघोस मताने त्यांचा विजय केलेला आहे. रवि दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा भाजपला पुन्हा एकदा यश मिळालेलं आहे. रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा 14दा हे आपले उमेदवार म्हणून आपले आमदार झालेले आहेत, तुम्ही काय सांगा? आज आपले लोकप्रिय उमेदवार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी डोंबिवलीत विजयाचा चौकार मारलाच, परंतु आज डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा 1 लाखाच्या वरती म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब यांना 1,23,555 मतांनी त्यांचा विजय झाला. आपण आज पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना स्वीकारलेला आहे, हे या निकालातून स्पष्ट होत आहे. आणि हा विजय महायुतीच्या
सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे। आपण पाहिलं असेल, हिंदुत्व आणि राष्ट्रहितावर पुन्हा एकदा बहुमूल्य मत देऊन महायुतीचा हा जो विजय आहे तो सगळ्यात मोठा विजय आहे। मी पुन्हा एकदा या उमेदवारांचे अभिनंदन करते आणि डोंबिवलीकरांनी सगळ्या मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा अभिनंदन करते।